हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्रावण महिना चालू आहे। दर सोमवारी मी तुम्हाला वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार दाखवत आहे। त्यामध्ये आज आपण ओल्या नारळाची छानशी खीर बघणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण ओलं नारळ जे आहे ते खोवून घेतलेलं आहे। खोवल्यानंतर परत एकदा थोडंसं मिक्सरला लावून घेतलेलं आहे ते, त्यामुळे खीर जी आहे ती एकजीव आणि छान होईल। तर पांढरा भागच फक्त घ्यायचा आहे नारळाचा। अगदी थोड्या वेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। साखरही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तूप, साखर आणि खोबरं असं छानसं मिश्रण एकजीव व्यवस्थित झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून आपण त्याला वाफ होण्यासाठी ठेवणार आहोत। हे सगळं पाण्यात असं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं वाफून झाल्यावर आपण त्यात थोडंसं मिल्क पावडर टाकलेलं आहे। हे पूर्ण ऑप्शनल आहे। त्याच्या गोळे होऊ नयेत म्हणून व्यवस्थित एकजीव करून घेऊया चमच्याने त्याला। आणि दूध मी आटवून ठेवलेलं आहे। साईसकटचं दूध थोडंसं आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यामुळे अगदी आपली झटपट खीर तयार होते, जास्त वेळ पण नाही लागत आणि खूप टेस्टी अशी छानसं तयार होती आहे खीर। त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची आणि केशरचं सिरप टाकून घेते आहे। त्याच्या केशरमुळे एक छानसा स्मेल येईल आणि कलरही खूप सुंदर येईल। तर अशी ही दाटसर खीर आपली तयार झाली। अगदी झटपट नैवेद्य आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहत असाल अतिशय छान दाटसरपणा आलेला आहे त्याला। त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी वाटीत काढून घेऊया। तर असेच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।